तर मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात संजय गांधी निराधार योजना आनंदाची बातमी। सप्टेंबरपासून डीबीटी सुरू, हे काम नाही केले तर पेन्शन बंद। याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर चला मित्रांनो, आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर निराधार योजना या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आता सप्टेंबर महिन्यापासून संजय गांधी श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना त्यांचे पेन्शन हे महा-डीबीटीद्वारे मिळणार आहे। तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे, नवीन अपडेट माहिती आहे, व्हिडिओ नक्की स्किप न करता शेवटपर्यंत पहा। संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणि चालू मोबाईल नंबर यापूर्वी ज्यांनी सादर केले नाही त्यांनी संलग्न करण्यासाठी आपल्या तहसील कार्यालयात सादर करावेत। सप्टेंबर 2024 पासून महा-डीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। त्याशिवाय सप्टेंबर 2024चे अनुदान मिळणार नाही, याबाबत शासनाने सक्त निर्देश दिले आहे। लाभार्थ्यांनी तात्काळ कागदपत्रांसह मोबाईल क्रमांक तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन माहूरचे तहसीलदार किशोर यादव यांनी केले आहे। तर पहा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या पत्रानुसार सर्व लाभार्थ्यांना सप्टेंबर 2024 पासून महा-डीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। आता त्याकरिता सर्व लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, बँक पासबुक खात्याची झेरॉक्स आणि चालू मोबाईल नंबर संलग्न करण्यासाठी तहसील कार्यालय येथे 13 सप्टेंबर 2024 पर्यंत सादर करावेत। सर्व लाभार्थ्यांचे अनुदान सप्टेंबर 2024 पासून महा-डीबीटीद्वारे शासन स्तरावरून थेट खात्यात जमा होणार आहे। तर पहा मित्रांनो, सदर माहिती सादर न केल्यास 15 सप्टेंबर 2024 पासून लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्याबाबत शासनाचे स्पष्ट निर्देश आहे। याबाबत सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी व आपले कागदपत्र सादर करावेत, असे तहसीलदार किशोर यादव यांनी आवाहन केले आहे। तर पहा मित्रांनो, अशी येथे माहिती देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आपण कधीपासून संजय गांधी निराधार योजनेस डीबीटी लागू होण्याबाबत वाट पाहत होते, परंतु आता या बातमीनुसार 13 सप्टेंबरपर्यंत तुमची कागदपत्रे जमा करायची आहे। ज्यांनी आतापर्यंत कागदपत्र जमा केली नाही त्यांनी लगेच 13 सप्टेंबरपर्यंत जमा करा, कारण 15 सप्टेंबरपासून डीबीटी अनुदान वाटप सुरू होणार आहे। कागदपत्र सादर न केल्यास अनुदान बंद करण्याचे निर्देश येथे देण्यात आले आहे। तर मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ गरजू लाभार्थी व्यक्तींपर्यंत अवश्य शेअर करा। हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ आणि नवीन अपडेट्स तुम्हाला या चॅनलवर पाहावयास मिळतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।